मी सर्वप्रथम पहिल्या बातमीनं आपण ओपन करतोय ते म्हणजे असं की बेस्टच्या या पतपेढीच्या निवडणुकीमध्ये अनपेक्षित असा निकाल आलेला आहे। ठाकरे बंधूंच्या परीक्षेचा निकाल अखेर फेल गेलेला आहे। ठाकरे बंधूंच्या उत्कर्ष पॅनलला एकही उमेदवार त्यांचा निवडून आलेला नाहीये। कामगार नेते शशांक राव यांच्या पॅनलनं आघाडी मारली, 14 उमेदवार त्यांनी निवडून आणले, तर आमदार प्रसाद लाड यांच्या पॅनलचे 7 उमेदवार हे निवडून आलेले आहेत। अनेक आरोप सुद्धा या निवडणुकांमध्ये झाले, मात्र याचा काही एक परिणाम या निवडणुकीमध्ये झालेला दिसत नाहीये। तर या संदर्भामध्ये बोलण्यासाठी मी भाजपचे प्रवक्ते अजित चव्हाणांकडे येणार आहे। अजितजी, स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रमध्ये। तुम्हाला काय वाटतं या निवडणुकीमध्ये नेमके ठाकरे कुठे चुकले? दाखवले साहेब, परवाला आपल्याकडे चर्चा झाली। त्या चर्चेमध्ये मी सांगितलं होतं की ही बेस्टच्या कर्मचाऱ्यांच्या पतपेढीची निवडणूक आहे, ही सहकारामधली निवडणूक आहे। बरं, आमच्या कुठल्याही नेत्याने नाही। आपण बघा, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी तर याच्या संदर्भामध्ये शुभेच्छाच दिल्या फक्त। त्यांनी इतर कुठलेही म्हणजे पक्षाचे लोक तिथं लढतायत, पक्ष म्हणून आम्ही याला कुठेही प्रेझेंट केलं नव्हतं। माननीय आशिष शेलार साहेबांची त्या दिवशीची प्रतिक्रिया आपण जर ऐकली ती आपण पाहू शकता। आमचे नेते आणि सहकारामधले महाराष्ट्र राज्यामधले जाणतं नेतृत्व म्हणजे प्रवीणभाऊ दरेकर, प्रसादभाऊ लाड, हे सगळे एका पॅनलच्या माध्यमातून या निवडणुकीमध्ये होते। परंतु माध्यमांनी आणि काही मंडळींनी, आता काही मंडळी म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आणि शिवसेनेच्या मंडळींनी ठाकरे ब्रँड केलं आणि ते सपशेल तोंडावरती आपण। मला असं वाटतं की समज एखाद्या गोष्टीची नसली की काय होतं, त्याचं हे उत्तम उदाहरण आहे। ही जी पतपेढी आहे तिथे 98% मराठी माणसं आहेत साहेब। आणि आपण जर बघितलं तर कुठल्याही गोष्टीचा परिणाम जो आहे तो एखादा मतदाराचा संदेश देणं जे असतं त्यातनं मतदार देत असतात। मुंबईमध्ये मराठी करत कसं मराठी लोक असलेल्या संस्था संपवायच्या याचं विदारक उदाहरण म्हणजे आपली बेस्ट आहे। इतकी वर्ष सातत्यानं इथल्या युनियन्स, इथल्या पतपेढ्या, इथल्या संस्था, तिथल्या कामगारांच्या संस्था या उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कंपूच्या ताब्यात होत्या। परंतु त्यांनी निवडणुकीच्या पुरतं या लोकांना वापरून घ्यायचं, तिथली सत्ता मिळवायची आणि त्या सत्तेच्या माध्यमातून तिथनं पैसा कमवायचा आणि तिथल्या लोकांना राबवून घ्यायचं, हे धोरण त्यांनी सातत्यानं सुरू ठेवलं। आणि मला असं वाटतं की मी अनेक आता काल परवा सुद्धा ज्यांना घेऊन आरोप झाले ते सगळे नेते 20-22 वर्ष महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनामध्ये माझ्या संपर्कामध्ये, लोकांना हे आवडलं नाही। मी अभिनंदन करतो शशांक राव यांचं, प्रसाद लाड साहेबांचं, की ज्यांना कौल या लोकांनी दिला, बेस्टच्या कामगारांनी दिला। आणि मला असं वाटतं की ज्या पद्धतीनं आमचे प्रसाद लाड, प्रवीणभाऊ दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली बेस्ट मधले अधिकारी कर्मचारी तिथं सहकारामध्ये काम करतायत, ते काम अधिकारी कर्मचाऱ्यांना भावलं आणि त्यांना असं वाटलं की ही मंडळी निश्चितपणे आपलं नेतृत्व करण्यास लायक आहेत, कारण त्यांच्या घरांचा प्रश्न असेल, इतर काही प्रश्न असतील, त्याच्या संदर्भामध्ये खूप चांगली आणि सकारात्मक कामं त्यांनी केली। पण अजितजी, या निवडणुकीमध्ये एक गोष्ट प्रामुख्याने असं सुद्धा बोललं जात आहे की आता ह्या सगळ्यामध्ये ठाकरे बंधूंची एकी असेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे याच्यामध्ये भाजप आणि या सगळ्या आघाड्यांसंदर्भामध्ये सुद्धा एक प्रामुख्याने या दोघांकडे बघितलं जात होतं। मात्र दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ असा झाला असं वाटत नाही का? किंवा मग अजून एक याचा उपप्रश्न असा होतो की मग या सगळ्या निवडणुकीमध्ये मग तुम्हाला का बहुमत मिळालं नाही? नाही, असं असतं, कोणाच्या भांडणात कोणाचा लाभ वगैरे असा अजिबात नसतो। जो काम करतो तो निवडून येतो। आणि कुठलाही ब्रँड म्हणजे मला असं वाटतं की मुंबई महानगरपालिकेची लिटमस टेस्ट म्हणून या निवडणुकीकडे पाहिलं जात होतं, किंवा या मंडळींना असं वाटलं की 2 ठाकरे एकत्र जर आले तर आपण सहजपणे या निवडणुका जिंकू शकतो। ज्या राणा भीमदेवी थाटामध्ये गर्जना केल्या जात होत्या शिवसेना मनसेकडनं, उद्धव ठाकरे गटाकडनं, ते सपशेल तोंडावरती आपटले। आणि लोकांना काम कोण करतंय हे अगदी कळत असतं। मतदारांना, विशेषतः मुंबईमधल्या मराठी मतदारांना गृहीत धरू नये हाच संदेश या निवडणुकीच्या निकालातनं दिला। आणि मी दुसरीकडे आणखी एक सांगतो की जो सातत्यानं लोकांमध्ये काम करतो तो निवडून येत असतो। तसे आपण जर म्हटलं
तर आमचे नेते जे इथं सहकारामध्ये लढत होते हा. ते तुलनेनं नवीन होते, परंतु त्यांनी आपल्या कामाच्या माध्यमातून या ज्या 7 जागा मिळवल्यात हा फार मोठा विजय आहे असं मला वाटतं. हा. शशांक राव यांचं देखील मी अभिनंदन करतो, कारण त्यांचं काम सातत्यानं बेस्टच्या कर्मचाऱ्यांच्या करता आहे. जे आहे ते आहे. जो काम करतो त्याला लोक कौल देतात. म्हणजे बघा, इतक्या मोठ्या प्रमाणावरती माध्यमांमध्ये हाईप करण्यात आली होती, परंतु अखेर या सगळ्याचा परिपाक काय झाला ते आपण सरळ समोर बघितलं. मुंबई महानगरपालिकेमध्ये सुद्धा मतदार या सगळ्याचा विचार करतील, कारण भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून, महायुती सरकारच्या माध्यमातून, शिवसेनेच्या माध्यमातून मुंबईमध्ये आमची सत्ता आल्यापासून जी विकास कामं ठळकपणे दिसत आहेत आणि त्याचा मुंबईकरांच्या दैनंदिन जीवनामध्ये फार मोठा फरक पडलाय. पूर्वी आपल्याला दक्षिण मुंबईतनं वांद्र्याला जायचं तर अंगावरती काटा उभा राहायचा. हो. आज एका टॅक्सीवाल्याची प्रतिक्रिया फार बोलकी होती. तो म्हणाला की साहब फडणवीस साहब को आप थैंक यू बोलना, मोदी जी को थैंक यू बोलना, ये हमारे जीवन में बहुत बड़ा बदलाव है. ही सामान्य माणसाची प्रतिक्रिया आहे, सामान्य जनाची प्रतिक्रिया आहे. हे काम करत राहिलं पाहिजे. आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं की खरंच यांना सहकार कळत नाही हे यातनं स्पष्ट झालेलं आहे. सहकाराची निवडणूक ही सहकारातली निवडणूक होती. त्या निवडणुकीला राज्यस्तरीय तापवलं गेलं, त्याचं चित्र निर्माण केलं गेलं आणि प्रचंड तोंडावरती आपटलेत. हा ऐतिहासिक पराभव आहे आणि मला असं वाटतं की यापुढं कुणालाही गृहीत धरून जर कोणी राजकारण करत असेल तर ते गृहीत धरून केलेलं राजकारण मुंबईतल्या 98% जिथं मराठी लोक आहेत त्या मतदारांनी नाकारलेलं आहे. त्यामुळं नुसत्याच तुम्ही जर वल्गना करत राहिलात आणि मराठी करत राहिलात आणि हे या कामगारांचं दुःख आहे, हे लक्षात घ्या. गिरणी कामगारांचा संप कुणी मोडला हे संबंध महाराष्ट्राला माहिती आहे. बरं. त्याच्यात सर्वाधिक मराठी लोकांचं नुकसान झालं. तिथपासून जे बोलणार त्याच्या विरोधात करणार लोकांनी विश्वासानं 40-40 वर्ष. खरं आहे अजितजी. त्यामुळे आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता आगामी महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये ही युती होते का आणि जर झालीच तर ही कितपत टिकते हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे.